नमो आदेश अलक निरंजन. नमस्कार मित्रांनो, आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांचा संचार म्हणजे काय आणि ज्यांच्या अंगावर नवनाथांचा संचार होतो त्या व्यक्तींनी कोणते नियम पाळावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि या शक्तीचा योग्य उपयोग कसा करावा. हा विषय अत्यंत पवित्र, अत्यंत गंभीर आणि भक्तिभावाने समजून घेण्यासारखा आहे. तर मित्रांनो, सुरू करूया. संचार म्हणजे काय? नवनाथांचा संचार म्हणजे केवळ थरथर कापणे, नाचणे किंवा भास नाही. ही नाथांची कृपा शक्ती आदिदैवी संचार असतो. ही शक्ती ज्या व्यक्तीला प्राप्त होते ती व्यक्ती नशीबवान असते, पण त्या शक्तीशी जबाबदारी, नियम आणि पवित्र आचरण बांधील असतं. नवनाथांचा संचार असलेल्या व्यक्तीने काय पाळावे? सत्य आणि साधेपणा. खोटे बोलणं, दिखावा, लोभ हे सर्व नवनाथांचा संचार एक क्षणात नष्ट करतात. संचार असलेल्या व्यक्तीचं जीवन सत्य, साधेपणा आणि नम्रतेवर आधारित असावं. 2. स्वच्छता आणि पवित्र. शरीर, वस्त्र आणि घर नेहमी स्वच्छ ठेवावे. जिथे संचार प्रकट होतो ते ठिकाण अत्यंत पवित्र असावं. नवनाथांचा संचार अशुद्धतेत कधीच प्रकट होत नाही. 3 म्हणजे सात्विक आहार. मांसाहार नाही, मद्यपान नाही, तंबाखू व्यसन नाही, फक्त सात्विक स्वच्छ शुद्ध अन्न, जिभेला चोचले नाही, शिस्त आणि मन शांतता. आणि 4 म्हणजे मंत्र जप, नामस्मरण दररोज. अलक निरंजन, ओम श्री नवनाथ महाराज की जय. गुरुमंत्र, नवनाथ शाबरी मंत्र यांचा जप करणे अत्यंत आवश्यक आहे. हीच शक्ती टिकवून ठेवायची खरी साधना आहे. 5. सेवा आणि नम्रता. अहंकार नको, माझ्याकडे संचार आहे असा भास ठेवू नका. गरिबाची मदत करा, प्राणी मात्रांची सेवा करा, यातच नवनाथांची खरी कृपा आहे. 6. गुरुवार, चतुर्थी, पौर्णिमा, पवित्र दिवस. या दिवशी उपवास, नामस्मरण, अर्चन, शांत ध्यान हे करणे अत्यंत शुभ. श्रावण, आषाढ, चैत्र या महिन्यात विशेष नियम पाळावे. संचार असलेल्या व्यक्तीने काय करू नये? अहंकार शक्तीने ताबडतोब नष्ट होतो. ही शक्ती सेवेची आहे, स्वतःची श्रेष्ठता सिद्ध करण्याची नाही. 2. पैशासाठी शक्तीचा वापर. भविष्य सांगणे, झाडफूक करून पैसे घेणे, लोकांवर प्रभाव टाकून दादागिरी करणे हे सर्व पाप आहे. नवनाथ त्या शक्तीला लगेच परत घेतात. 3. जादूटोणा, अधर्म, इजा करणे. नवनाथांची शक्ती कधीही भूतबाधा करणे, कोणाला इजा करणे, काळे काम यासाठी वापरली जात नाही. 4. व्यसन, मांसाहार, असत्य हे सर्व संचार नष्ट करतात. जीवन नेहमी पवित्र व अमर्यादित असावे. 5. शक्तीचं परीक्षा दाखवू नये, लोकांसमोर सिद्ध करू नये. माझ्याकडे संचार आहे. जिथे अहंकार तिथे नवनाथ नाहीत. 6. गुरुवार, आदेश मोडू नयेत. गुरु ज्यांनी शक्ती दिली त्यांचाच आदेश अंतिम असतो. त्यांचा अपमान म्हणजे सर्व समाप्त. संचार असलेल्या व्यक्तीने भक्तांची मदत कशी करावी? झाडफूक, अर्चन व प्रार्थना. आजारी किंवा संकटात असलेल्या व्यक्तीवर अलक निरंजन म्हणत झाडफूक करावे. 2. आशीर्वाद आणि मार्गदर्शन. संकटात असलेल्या भक्तांना योग्य सल्ला देणे हेच शक्तीचा खरा वापर. संचाराच्या अवस्थेत पाणी, अन्न, तुळस, भस्म यांना आशीर्वाद देऊ शकतात. 4. भक्तांना सोपे मंत्र, जप, नवनाथ जयघोष शिकवावेत. 5. डोक्यावर हात ठेवून ओम श्री नवनाथ महाराज की जय म्हणत भक्तांना शांतता द्यावी. तर नवनाथांचा संचार ही एक दैवी देणगी आहे. ती त्या टिकवण्याचा एकच मार्ग सत्य, पवित्र, सेवा आणि नम्रता. लोकांच्या चांगुलपणासाठी, भक्ताच्या दुःखासाठी, समाजाच्या कल्याणासाठी ही शक्ती वापरली जाते. नमो आदेश अलक निरंजन. श्री नवनाथ महाराज की जय.